नारायणगाव मुक्ताबाई काळोबा यात्रा उत्सव सालबादप्रमाणे मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत असतो। खरं तर उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून याकडे पाहिलं जातं आणि खरं तर 8 दिवस ही यात्रा या ठिकाणी संपन्न होत असते। आणि यावर्षी सर्व म्हणजे देवस्थाननी सर्व कार्यकर्त्यांनी चांगल्या प्रकारचं नियोजन करून या ठिकाणी यात्रा कशी चांगली नियोजन करता येईल यासाठी प्रयत्न केलेले आहेत। सर्वांचं ज्या कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये मदत केली त्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून आभार मानत असताना यावर्षी एक उत्साह लोकांमध्ये आणि यात्रा चांगल्या पद्धतीने संपन्न व्हावी म्हणून सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी काम करत आहेत। यावर्षी आपण पाहताय की हे पाळण्यावाले सर्व मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आले, त्यांना मुबलक अशी जागा या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिली आणि म्हणून आज संध्याकाळी घागरींचा मोठा कार्यक्रम आहे। उद्या दारूचं शोभेचं दारूचं काम या ठिकाणी मोठं होणार आहे आणि परवा आखाडा अतिशय संपूर्ण आखाड्याची चर्चा आहे। या ठिकाणी महाराष्ट्र केसरी पैलवानसुद्धा त्या ठिकाणी उतरणार आहेत आणि म्हणून ही यात्रा अतिशय चांगल्या पद्धतीनं आई मुक्ताईच्या आशीर्वादानं या यात्रेत पुढेही गालबोट लागलं जात नाही। ह्याही वर्षी यात्रा अशाच पद्धतीने सर्वांना भाविकांना चांगल्या प्रकारे त्याचा आनंद घेता यावा म्हणून आम्ही मंडळी चांगला प्रयत्न त्या ठिकाणी करतोय आणि आपण मंडळी त्याला खरंच म्हणजे मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवत आहे। मनापासून येणाऱ्या भाविकांचं यात्रेकरूंचं आपण या यात्रेत आनंद लुटा, कुठलंही याला गालबोट लावू नका। या ठिकाणी सगळं म्हणजे आम्ही नियोजन तर ठेवलेलंच आहे। CCTV कॅमेऱ्याच्या हे तमाशावले यावर्षी आम्ही थोडेसे आतमध्ये दिल्यामुळं जागा जरा थोडीशी या मंडळीला सुटसुटीची जागा मिळाली आणि म्हणून हा यात्रा उत्सव चांगल्या प्रकारे सर्वांना बरोबर घेऊन अखंड यात्रा कमिटी असेल, सर्व आमचे देवस्थानचे मंडळी असतील, सर्व एकत्र करून एक चांगला नियोजन, एक चांगला कार्यक्रम, एक चांगला उत्सव या ठिकाणी संपन्न आहे। लोकांना नक्कीच याचा आनंद आणि नक्कीच चांगल्या प्रकारचं नियोजन हे वाटलं एवढंच या ठिकाणी सांगतो आणि मुक्ताईच्या आशीर्वादानं आपल्याला या ठिकाणी या यात्रा उत्सवाला येणाऱ्या सर्व भाविकांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो।